लाडक्या बहिणींनो, ज्यांची KYC झाली नाही त्यांना एक पुन्हा नवीन संधी देण्यासंदर्भात एक अपडेट आलेली आहे. कारण माननीय जे महिला व बालविकास अधिकारी आहे त्यांच्याकडून माहिती आली आहे, शासनाला पत्रव्यवहार सुरू आहे. या संदर्भात आपण अपडेट पाहूया. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही पॉईंट्स कव्हर करणार आहोत. अनेक लाडक्या बहिणींना प्रश्न आहे की आमचे पैसे जमा होत नाहीत. आता ज्यांची KYC झाली नाही त्यांच्यासाठी काय महत्त्वाचे अपडेट असणार आहे, हप्ता वितरण विलंब का झालेला आहे, किती महिन्यांचे पैसे नेमकं तुम्हाला येणार आहेत व शेवटच्या यादीमध्ये कोणाला अपात्र करण्यात आले आहे, ही सगळी सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण ज्यांची KYC झाली नाही, जवळजवळ 70 ते 75 लाख लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा अपडेट आहे. त्यानंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत की आपले पैसे जमा झालेले नाहीत. मग त्यांच्यासाठी हप्ता वितरण का लांबलं आहे आणि किती महिन्यांचे पैसे तुम्हाला जमा होणार आहे. 1,89,00,000 लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. तुम्हीसुद्धा त्यामध्ये असेल तर नक्की कमेंट करून सांगा. व शेवटच्या यादीमध्ये नेमकं आता कोणाला अपात्र करण्यात आलेलं आहे. तुम्हाला फेब्रुवारी महिन्यापर्यंत पैसे जमा झाले असतील तरीसुद्धा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच असणार आहे. कारण आता पडताळणी प्रक्रियेचा शेवटचा टप्पा आहे. यानंतर पडताळणी प्रक्रिया कधी होणार आहे ही सगळी सविस्तर अपडेट पाहूया. पण त्याआधी तुम्ही जर योजनायात्रा चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्याला फॉलो व सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्याला सबस्क्राईब करून घ्या. कारण लाडक्या बहिणीचं एकमेव विश्वसनीय चॅनल म्हणजे आपली योजनायात्रा आहे. आता KYC न केलेल्या महिलांचा अर्ज तुम्ही बघू शकता. अविनाश मगर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोलापूर यांच्याकडून अपडेट देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला लाभार्थींची KYC चुकली होती त्यांच्या दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत होती. पण ज्या लाभार्थी महिलांची KYC राहिली आहे त्यांनी आमच्या कार्यालयाकडे मुदत मिळावी अशी मागणीचा अर्ज केला आहे. तुम्हीसुद्धा असा अर्ज केला आहे का, नक्कीच सांगायचं आहे. कारण ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केला आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे एक पॉझिटिव्ह वाईब असणार आहे. कारण त्यानुसार आम्ही शासनाला पत्रव्यवहार करून त्यांची मागणी कळवली आहे व राज्यातील बहुतेक जिल्ह्यातूनही अशीच मागणी झालेली आहे, असे अविनाश मगर, माननीय जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोलापूर यांनी अपडेट देण्यात आलेली आहे. बघा, अनेक लाडकी बहिणींची KYC न झाल्यामुळे महिलांनी पुन्हा एकदा त्यांच्याकडे अर्ज दिलेले आहेत. आता बघा, तुम्ही पाहू शकता सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 1 लाख महिलांची मुदतीत KYCच केली नाही. त्यामुळे पात्र असतानाही आता अनेक लाडक्या बहिणी पात्र आहेत, पण काय झाले की त्यांची KYC झालेली नाही. त्यामुळे त्यांना या योजनेतून काय केलेलं आहे, अपात्र करण्यात आलं आहे. त्यांनी जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात अर्ज करून एका संधीची मागणी देखील केली आहे, पण अजून त्यावर निर्णय झाला नाही. व तुम्ही बघू शकता 15 किंवा 16 मेला रोजी महिला व बाल कल्याण आयुक्त उपयुक्तासह अन्य अधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यात सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. बघा, 16 किंवा 15 तारखेला काय होणार आहे, निर्णय होणार आहे व त्यानंतर त्यामध्ये आपण सकारात्मक काही निर्णयाची अपेक्षा ठेवूया. कारण अनेक लाडक्या बहिणी अपात्र राहिल्यामुळे नक्कीच इथे सकारात्मक जे निर्णय आहे घेणे अत्यंत गरजेचं आहे. आता शेवटची पडताळणी असणार आहे. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर 5 ते 6 महिने सलग लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, पण जानेवारी-फेब्रुवारी 2025 पासून पडताळणी प्रक्रिया सुरू झाली व त्यानंतर लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले. आता पहिली पडताळणी होती ती म्हणजे सरकारी नोकरदार महिला, त्या लाभार्थ्यांना वगळले. दुसरी पडताळणी होती की ज्या पुरुषांनी लाभ घेतला महिलांच्या नावाने त्यांना. तिसरी पडताळणी ते म्हणजेच काय की जे काही केंद्र व राज्य सरकारचे वैयक्तिक लाभांची योजनेचा लाभ घेणारे होते त्यांना. त्यानंतर चौथी पडताळणी म्हणजे 4 चाकी वाहन आहे त्या महिलांना वगळण्यात आलं. व आता शेवटची KYCची पडताळणी आहे ज्यामध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा असलेले ते शोध सुरू झाले व ज्यांचे निराधार योजनेचा लाभ घेत आहे किंवा अन्य दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहे व तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्यासाठी सुद्धा इथे पडताळणी होत आहे. कारण काय झालं आहे की आता सर्व आधार कार्डवरती आपले लिंक्स आहेत, आधार कार्ड, त्यामुळे हे सहज पद्धतीने आता पडताळणी होत आहे. त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना अपात्रसुद्धा करण्यात येत आहे. तर सहज पद्धतीने इथे काय झालेलं आहे, पूर्ण डेटा तुमचा जातो, त्यामुळे कोणतीही माहिती लपून राहत नाही. लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या. आता तुमची KYC झाली आहे का नाही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण सरकार आता सकारात्मक भूमिका घेतली तर नक्कीच लाडक्या बहिणींचा फायदा होणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, हालचालीसुद्धा आता वाढलेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेची हालचाली वाढल्या आहेत. कारण KYCची जी दुरुस्ती प्रक्रिया थांबलेली आहे, जी नवीन यादी आहे ते सुद्धा आता झालेले आहेत. जवळजवळ आता लाडक्या बहिणींनो 1 आठवडा पूर्ण होत आहे मे महिना सुरू होत व 10 ते 15 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या या याद्या येतील व GR येईल व त्यानंतर लाडकी बहीण योजनेची जे काही पैसे आहेत ते सुद्धा आता
सुरू होणार आहे. तर आता जास्त वाट पाहावी लागणार नाही, शेवटची आता ही पडताळणी सुरू आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या किती महिन्यांचे पैसे नेमके येणार. तर माहिती अशी मिळत आहे की 3 महिन्यांची येणार, मार्च, एप्रिल, मे. पण जर आपण पाहिलं तर मागीलचे काही आपण डेटा पाहिला किंवा इतिहास पाहिला तर लाडक्या बहिणींनो पैशांचं वितरण आहे ते एकत्रित आता येणे थांबलेलं आहे. पण काही दिवसांच्या कालावधीच्या म्हणजे काही दिवसांच्या गॅपनी 1 ते 2 दिवसाच्या गॅपनी मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे येऊ शकतात. त्यामुळे 3,000 रुपये जमा होतील. 4,500 रुपयाची गॅरंटी नाही. काही बातम्यांमधून हे सुद्धा सांगितलं जात आहे की 4,500 रुपये येतील, पण मार्च आणि एप्रिल महिन्याचे तरी पैसे जमा होतील. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.